Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manekrao welcoming you in the online class, and today we are going to discuss about the lesson from class 8 General Science, and name of lesson is Introduction to Acid and Base. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस या प्रकरणाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ॲसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय आणि इंडिकेटर्स म्हणजे काय, आणि इंडिकेटरचे आपण चार्ट पाहिला. आज आपण पाहतोय मेकिंग ऑफ नॅचरल इंडिकेटर्स. तर आपण त्याच्या अगोदर आपण पाहू डोमेस्टिक इंडिकेटर म्हणजे काय. तर डोमेस्टिक इंडिकेटर ऑन नॉन availability of a laboratory indicator, natural indicators can be made by using several domestic substances. बघा, लॅबोरेटरी इंडिकेटर्स जर उपलब्ध नसतील तर आपण घरगुती साहित्यापासून नॅचरल किंवा डोमेस्टिक इंडिकेटर्स आपण तयार करू शकतो. अँड यू मस्ट हॅव सीन येलो फूड स्टेन टर्निंग रेड आफ्टर वॉशिंग विथ अ सोप. काय पाहतो आपण, यू मस्ट हॅव सीन येलो फूड स्टेन टर्निंग रेड आफ्टर वॉशिंग विथ अ सोप. बघा, आपण हळद घेतली आणि हळदीचा हात जर आपण पाण्याने साबणाने धुतला तर आपला हात लाल होतो, आपल्याला माहिती आहे. अँड दिस कलर चेंज इज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन. हे कशामुळे होतं, तर हे केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे होतं. कोणामध्ये, टर्मरिक आणि अल्कलाईन मटेरियल जे आपली हळद आहे आणि अल्कलाईन मटेरियल जे साबणामध्ये आहे, त्यात दोघात केमिकल रिॲक्शन होते आणि तो कलर बदलतो. हिअर टर्मरिक ॲक्ट ॲज अ इंडिकेटर अँड नॅचरल इंडिकेटर कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड फ्रॉम रेड कॅबेज, रेडिश टोमॅटो अँड सिमिलरली फ्रॉम द हिबिस्कस अँड रोज. ह्या वेगवेगळ्या हळदीपासून, कॅबेजपासून, रेड कॅबेज आपण त्याला म्हणू, रेडिशपासून, टोमॅटोपासून आणि हिबिस्कस आणि रोज फ्लॉवरपासून आपण डोमेस्टिक इंडिकेटर किंवा नॅचरल इंडिकेटर्स आपण तयार करू शकतो. या ठिकाणी आपण एक ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. बघा, मेकिंग ऑफ नॅचरल इंडिकेटर, ॲपरेटस, हिबिस्कस, रोज, टर्मरिक, रेड कॅबेज, लीव्ज, फिल्टर पेपर अँड सो ऑन. आता बघा, ॲक्टिव्हिटी कशी करायची आहे. रब द रेड petals of hibiscus flower on the white filter paper. हिबिस्कस फ्लावरचे रेड लाल जे फ्लावरचे पेटल्स आहेत, पाकळ्या आहेत, त्या फिल्टर पेपरवर घासायच्या आहेत. अँड दिस गिव्ज हिबिस्कस इंडिकेटर पेपर. याच्यापासून आपल्याला काय मिळतं, हिबिस्कस इंडिकेटर पेपर मिळतो. सिमिलरली रब रोज पेटल्स ऑन द व्हाईट फिल्टर पेपर, कट अ स्ट्रीप ऑफ दिस पेपर अँड इट इज अ रोज इंडिकेटर. बघा, गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि पांढऱ्या फिल्टर पेपरवर घासायचे. तो पांढरा फिल्टर पेपर कसा होतो, त्या रोजचा कलर त्यावर ट्रान्सफर होतो आणि तो त्याचा कलर रेड होतो. आणि झाल्यानंतर त्या पेपरचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे. टेक टर्मरिक पावडर, ॲड धिस लिटल वॉटर इन इट. त्या टर्मरिक पावडरमध्ये थोडंसं पाणी घालायचं. अँड डीप फिल्टर पेपर or ordinary paper in the turmeric water for the some time. बघा, पाण्यामध्ये हळद टाकायची, थोडी घट्ट पेस्ट करायची, घट्ट आणि पातळ मिडियम करायची, आणि त्यामध्ये फिल्टर पेपर किंवा साधा पेपर टाकायचा. तो पेपर पिवळा होतो, वाळवायचा. वाळवल्यानंतर त्याला पेपरला कट करून घ्यायचं आणि तो पेपर टर्मरिक इंडिकेटर तयार झाला. After drying, make strip of that paper and prepare a turmeric indicator paper in this way. Put leaves of red cabbage in a small quantity of water and heat it. बघा, रेड कॅबेजचे काय घ्यायचे, लिव्ज घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये काय करायचे, थोडे वेळ गरम करायचे. अँड वन सोल्युशन ऑफ कॅबेज लिव्ज कूल डाऊन. ज्यावेळेस हे सोल्युशन गरम केलेलं थंड होईल, डीप पेपर इन इट अँड ड्राय इट. त्यामध्ये फिल्टर पेपर किंवा साधा पेपर टाकायचा आणि त्याला वाळवायचं. अँड इट मेक्स स्ट्रीप ऑफ ड्राईड पेपर अँड इन धिस वे प्रिपेअर रेड कॅबेज इंडिकेटर पेपर. म्हणजे अशा प्रकारे आपण घरात
मध्ये किंवा ज्यावेळेस लॅबोरेटरी इंडिकेटर नसेल त्यावेळेस आपण डोमेस्टिक इंडिकेटर आपण अशा प्रकारे तयार करू शकतो. बघा, मग हे आता तपासून घ्यायचं आपल्याला. मग काय करावं लागेल? पुट सम ड्रॉप ऑफ फॉलोइंग सबस्टन्सेस ऑन अ इंडिकेटर पेपर प्रिपेअर्ड बाय द अबोव मेथड अँड राईट द इफेक्ट इन द फॉलोइंग टेबल. आता हा टेबल पूर्ण करायचा आपल्याला. जो आपण इंडिकेटर घेतलेला आहे तो त्यावर काय करायचं आहे? चेक करायचं आहे आपल्याला. मग काय केलं आपण? एका इंडिकेटर पेपरला घेतला आपण, त्यामध्ये लाईम ज्यूस घेतला, लाईम वॉटर घेतलं किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड घेतला आणि त्यावर कुठला इफेक्ट होतो तो आपण पाहतोय. बघा, लाईम ज्यूस द इफेक्ट ऑफ टर्मरिक पेपर का होईल? टर्मरिक पेपर येलो आहे, तो येलोच राहील. मग हा नेचर काय झालायचं? मग इट इज द ॲसिडिक. लाईम ज्यूस इज द ॲसिडिक. देन लाईम वॉटर, त्याला आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणतो. वेन टर्मरिक पेपर इज ॲडेड इन टू लाईम वॉटर, व्हॉट हॅपन? इट टर्न्स रेड. आणि प्रॉपर्टी आपण वर पाहिलेली आहे, म्हणजे हा लाईम वॉटर काय आहे? बेस आहे, हे आपल्याला लक्षात येतं. असंच आपण एक वेगळ्या पद्धतीने आपण वेगळ्या स्ट्रीप वापरून हेच सोल्युशन वापरून आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. बघा, पुढची एक ॲक्टिव्हिटी आपण सांगितली. बघा, टेक अ बेकिंग सोडा और बेकिंग पावडर, ॲड लिटल वॉटर टू इट अँड ॲड दिस सोल्युशन ऑन टू लाईम ज्यूस, व्हिनेगर, ऑरेंज ज्यूस, ॲपल ज्यूस अँड नोट द फाइंडिंग्स. मग हे आपण का पाहिलं आपल्याला? तर बघा, what do you observe on addition of baking soda solution in the fruit juice, whether the bubbles form or effervescence came out of the fruit? बघा, आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे याने? व्हॉट डू you observe on adding baking soda solution in a fruit juice, whether bubbles form or effervescence came out of the fruit juice. आपण बेकिंग सोडा जर लाईम ज्यूसमध्ये घातला तर त्याचा काय परिणाम होईल? त्याचे बबल्स येतील का? तर त्याचे बबल्स येतील. याच्यावर आपल्याला काय करता येतं? फ्रॉम द अबोव फर्स्ट ॲक्टिव्हिटी वी कॅन नो दॅट टर्मरिक इंडिकेटर पेपर इज टर्न्स रेड yellow color in a certain solution. Similarly, on adding of baking soda solution in the acidic solution, bubbles came out of effervescence is produced. बघा, त्याचप्रमाणे ॲसिड बरोबर जर बेस रिॲक्ट झाले तर त्यातून काय येतात? बबल्स येतात. बाय दिस सिम्पल अँड इझी ॲक्टिव्हिटी वी कॅन आयडेंटिफाय ॲसिड ऑर अल्कलाइन सबस्टन्सेस. ह्या छोट्या छोट्या पद्धतीवरून आपण ॲसिड आणि बेस हे पदार्थ आपण ओळखू शकतो. नेक्स्ट, अंडर द गायडन्स ऑफ टीचर टेक व्हिनेगर, लाईम ज्यूस, अमोनियम हायड्रॉक्साईड, NH4OH अँड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्याला आपण HCl म्हणतो, in different test tube and add drop of following indicators in them. बघा, आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गोष्टी घ्यायच्या आणि त्याची तपासणी आपल्याला करायची आहे. ॲड ड्रॉप ऑफ फॉलोइंग इंडिकेटर इन देम. ऑल्सो डीप लिटमस पेपर इन द सोल्युशन अँड ऑब्झर्व द रेकॉर्ड इन द फॉलोइंग टेबल. हा प्रयोग करायचा आहे आणि ते जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते खाली आपल्याला या टेबलमध्ये लिहायचे आहेत. बघा, काय काय सांगितलं आपल्याला? सॅम्पल सोल्युशन कुठलं आहे? लाईम ज्यूस, NH4OH, HCl आणि व्हिनेगर. तर रेड लिटमस पेपरचा काय परिणाम याच्यावर? रेड लिटमस पेपर रिमेन रेड वेन इन लाईम ज्यूस, NH4OH, HCl, व्हिनेगर हे सगळ्या ठिकाणी काय होईल? रेड लिटमस रेडच राहील. तर ब्ल्यू लिटमसमध्ये काय फरक पडेल? तर लाईम ज्यूसमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर रेड होईल, NH4OH मध्ये ब्ल्यू लिटमस पेपर
ब्ल्यूच राहील आणि HCl मध्ये ब्ल्यू लिटमस पेपर रेड होईल आणि HNO3 मध्ये किंवा आपण त्याला म्हणू व्हिनेगरमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर कसा होईल, रेड होईल. तर फेनॉल्फथलीन विषयी काय होईल? फेनॉल्फथलीन ॲक्च्युली इट इज द कलरलेस. व्हेन इट्स केम कॉन्टॅक्ट विथ लाईम ज्यूस इट रिमेन्स कलरलेस. NH4OH बरोबर तो जर कॉन्टॅक्टमध्ये येईल कलर चेंज पिंक. HCl बरोबर हा कलरलेसच राहील आणि HNO3 बरोबर किंवा व्हिनेगर बरोबर कसा राहील, कलरलेस राहील. आता मिथाइल ऑरेंज बरोबर काय होईल? लाईम ज्यूस इट टर्न्स पिंक. NH4OH इट टर्न्स येलो. HCl इट टर्न्स पिंक अँड विथ व्हिनेगर इट टर्न्स पिंक. मग याच्यावर आपल्याला काय म्हणता येईल? लाईम ज्यूस इज ॲसिडिक इन नेचर. NH4OH is a basic in nature. HCl is acidic in nature and HNO3 is a acidic in nature. हे आपल्याला यावरून सांगता येईल. बघा, here some explanation is given. From above experiment, it is seen that blue litmus paper turns red in acid and red litmus turns blue in alkali. या ठिकाणी काय होतं बघा, ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतो ज्यावेळेस तो ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो आणि रेड लिटमस ब्ल्यू होतो ज्यावेळेस तो बेस बरोबर रिॲक्ट होतो. अँड ऑरेंज कलर ऑफ द मिथाइल ऑरेंज टर्न्स पिंक इन ॲसिड व्हाईल कलरलेस फेनॉल्फथलीन टर्न्स पिंक इन अल्कली सोल्युशन. म्हणजे अशा प्रकारे आपण ॲसिड आणि बेस यांची आपण तपासणी करू शकतो. Okay friends, we may stop here. If you like the video, please share and subscribe. Thank you.